आपल्या स्टेशनवर एक्सिलेटर बंद झालंय अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. मला माहितीच नव्हतं, मी आज बघितलं. तसं करू नका, CRPF बोंबलं तसं नका करू. खाली नका उतरू, तुम्हाला डायरेक्ट आत टाकते ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय अहिल्यानगर रेल्वे स्टेशन आहे बघा. तर मी आणि पियुष आम्ही चाललोय दोघं आज मुंबईला, आणि मुंबईवरून अलिबागला. टायटल थंबनेल तुम्ही पाहून आला असताल. तर आता सध्या आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर, आणि संध्याकाळचे वाजले 10:15 झालेत, 10:15. आणि आपली गाडी आहे 11 वाजता, आणि 11 वाजता 11, 11:15, 11 वाजून 23 मिनिटांनी गाडी आहे. म्हणजे राईट 11:30 वाजता गाडी आहे. आणि इथून आज आपण अहिल्यानगरवरून मुंबईला निघत आहोत. सध्या रेल्वे स्टेशनचा तुम्ही परिसर बघू शकता बघा. आणि ह्या इथून आतमध्ये जायला रस्ता आहे असा, हे बघा. साईनगर, शिर्डी, दादर. आता आलं होतं पण परत गायब झालं ते. 23 वाजून 13 मिनिटं असं काहीतरी होतं. आणि समोर तुम्ही जी गाडी पाहताय ती नगर बीड ही गाडी नवीन चालू झालेली आहे. संध्याकाळी ही मुक्कामी गाडी असते इथं अहिल्यानगर स्टेशनवर, आणि बीडच्या स्टेशनवर पण एखादी गाडी असू शकते तिकडं पण मुक्कामी. 2 दिवसापूर्वी तिकीट काढलं होतं. दोघांचं मिळून 726 रुपये तिकीट पडलं स्लीपर कोचने. आणि S4मध्ये काय नंबर आहे, सीट नंबर आहे 14 आणि 16. लोअर भेटतंय का अप्पर भेटतंय माहिती नाही. सध्या रेल्वे स्टेशनचा तुम्ही परिसर बघू शकता. तर ही मालगाडीचे 2-3 डबे आहेत तिथं. ही बीडची गाडी कसली मोठी राव, म्हणजे तिथून तिथपर्यंत 9 डबे आहेत. 9 डबे टोटल, 9 डबे. इंजन धरून 11 डबे आहेत. आपण प्लॅटफॉर्मवर चाललोय. तर वरतून आपल्याला पाहिजे रेल्वे स्टेशन कसं आहे आपल्या अहिल्यानगरचं. तर आता प्लॅटफॉर्मवर वरती जाऊ. हे बघा ते साईडचा परिसर. न्यू त्यांनी जरा थोडंसं अजून थोडं मोठं केलं. हे बघा, पहिले हे होतं छोटंसं, आता त्यांनी जरा थोडंसं मोठं केलं. कधी इथं आलो नाही या प्लॅटफॉर्मवर, पण आज आलो आहे. हे बघा किती एवढं क्लीन आहे ना, विशेष नाही. हे बघा, आणि इथं एक्सिलेटर पण आहे खाली जायला. माहिती नव्हतं कधी एक्सिलेटर झालं इथं. एक्सिलेटर पण बघू आपण इथं. तुम्ही जर स्टेशनवर आले तर एक्सिलेटरनी वरती या इकडनं, आणि इथून हे बघा तिकीट घर या साईडला आहे. हे तिकीट घर, आणि इकडून पण एंट्री होती आहे. हे बघा आता एक्सिलेटर वर चाललंय. चलो मस्तपैकी एक्सिलेटरने वरती चाललोय. आईश पैसे एकदम मजेत. आपल्या स्टेशनवर एक्सिलेटर बंद झालंय अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. मला माहितीच नव्हतं, मी आज बघितलं. मी म्हटलं चला वरती येऊ आपण. हे बघा आलो. हे बघा प्लॅटफॉर्मचं वरचं. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी वरचा ब्रिजला काय म्हणतात मला सांगा. थोडंसं इकडं पण दाखवतो जरा, थोडंसं रेल्वे स्टेशनच्या मधोमध्ये तो. हे बघा, हो हे बघा नजारा. आणि या साईडनी पण दाखवतो, पण इकडनं दिसत नाही, इकडून दिसत नाही, पण इकडून एकदम प्रॉपर दिसलंय, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, आपण आता स्टेशनवर बसलोय. आणि मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की नाही, आपल्या गाडी नंबर आहे 11-042 साईनगर, शिर्डी आणि दादर. ही CSTला जात नाही गाडी, आता दादरला थांबती. आणि दादरवरून आपल्याला परत सकाळी दुसरी लोकल बघायची, आणि लोकलवरून आपल्याला CSTला जायचं आहे. स्टेशनवर पाणी प्यायची सोय बघा किती घाण आहे. पाणी आहे बरं का, पण थोडं क्लीन नाही आहे.
एवढंच विषय. पिण्याची सोय आहे पण जे जे आहे ना पाणी प्यायचं पण ते क्लीन नाही असं एवढं. बाटलीनेच पाणी प्यायचं. काय गाडी 15 मिनिटं लेट आहे आपली. 15 नाही 20 मिनिटं लेट आहे. कारण तिथं मी आता आलो ना आतमध्ये तर तिथं 11:23 दाखवले होते. म्हणजे कम्प्लीट 11:23 गाडी इथं येणार आहे ती. म्हणजे अजून अर्धा तास गाडी लेट येईल. कारण मी मागच्या वेळेस असंच मुंबईला गेलो तर त्यावेळेस त्याच टाईमला गाडी आली होती 11:23. तर मित्रांनो आज पिऊ फर्स्ट टाइम रेल्वेने प्रवास करतोय. पिऊने याच्या आधी कधी रेल्वेने प्रवास केला नव्हता. तर आज काय मला सांग कसा एक्सपिरियन्स वाटतं तुला? आज काय वाटतंय मला सांग. उत्सुकता लागली मला बसायची रेल्वेमध्ये. कधी बसतोय कधी काय होतंय. तसं करू नका. CRPF बोंबलं तसं नका करू. खाली नका उतरू. खाली नका उतरू. तसं तुम्हाला डायरेक्ट बेट उतर ना खाली उतरू नका. एका जागेत शांत बसा. आवाज येतो. येतो पण खाली नका उतरू. ट्रॅकवर उतरलं का खाली उतरलं तुला चेकिंग देते तिकडे. नाही बाबा आपला काय करायचं आपण दे ना ठेव वेगळे. आज काही करू नका कुठं नाही. असं आम्ही कधीच नाही उतरत वास. पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले उतरायचे खाली पण खाली नाही उतरायचं कधी. आता जर तुम्हाला कोणी CRPF ने जर बघितलं असतं ना आता लगेच उचललं असं तुम्हाला लगेच. असे कुठे नका करू. बेकार तुम्ही डायरेक्ट खाली गेले बघता बघता अरे काय करायला. गाडीचं प्लॅटफॉर्म चेंज झालंय. लेट झाली आणि हे बघा गर्दी. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर म्हणजे पलीकडे तुम्हाला जसं मग दाखवलं होतं तिकडे जावं लागेल आता वरतून. हे बघा आपल्या ह्याच्यावरून जावं लागेल आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी येऊन थांबणार आहे. आपण तिकडं आता चाललोय. हे बघा गर्दी वर जायला. आत्ताशी का अनाऊन्समेंट केली त्यांनी. गर्दी बघा आता. हे बघा गर्दी. आहे का 2 वर येत आहे. एकदम शेवटच्या क्षणाला सांगितलं त्यांनी की नाही प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर गाडी येते. बापरे गर्दी का काही. आता आम्ही S4 पाशी म्हणजे आम्ही आमच्या जिथं गाडीचा डब्बा आहे तिथे येऊन थांबलोय. आणि पिऊ मोकर एक्साइटेड झालाय मला. चल मामा लवकर आपली गाडी मिस होईल नाही तर. मग आम्ही थांबलो इथं येऊन मस्त पैकी. हे बघा इथं भयान गर्दी झाली इथं बघा. अचानक सांगितलं ना त्यांनी त्याच्यामुळं हा विषय झाला. बघू आता रेल्वे चढल्यावर आपल्याला सीट भेटतंय का नाही. आपली गाडी आली आहे बघा तुम्हाला दाखवतो. तू पुढं हो आधी. GS शयनयान स्लीपर हे आपलं आहे. शयनयान S5 आणि S4 हे आपला डबा आहे. ये पटकन चल पटकन ये चल. बघा आपण चेक कर आपलं पुढे 16 आहे ना. 16 आणि 14. वरच दिलंय तिने बघा. फायनली दोघांची सीट भेटलेत आणि आम्हाला दोघांना पण वरतीच दिलंय. हे बघा पियुष समोर झोपलंय आणि मी इकडे. हे बघा आता मस्त पैकी पडी टाकली. गाडी किती वाजता आली राव इथं? किती वाजलेत रे? 11:15 वाजता अहिल्यानगर रेल्वे स्टेशनला गाडी आली. आता कंप्लीट 6 तास लागणार ही मुंबईला जायला. किंवा थोडी लेट झाली लवकर कवर होऊ शकते. पण आता झोपतो मस्तपैकी किंवा एखाद्या स्टेशनला आला का उतरतो खाली.
मित्रांनो आपली गाडी निघाली आता इथून अहिल्यानगर स्टेशनवरून. राईट 12 वाजले. 12 वाजता निघाले. हे बघा बेसिंग वगैरे स्वच्छ आहे. पाणी येत आहे का? पाणी वगैरे आरसा पण क्लीन आहे. सट्टाकटक आहे. बाथरूम कोणतरी गेलाय. कोण गेला. ओके इकडचा विषय पण ओके. भेटूया आपण उद्या सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो आता सध्या मुंबईत पोचलोय आणि आपण एक लोकल पकडली आणि तिथं उतरलो होतो. त्यावेळेस CRPFनी धरलं होतं. आपला व्हिडिओ डिलीट करायला लावला प्लॅटफॉर्मवर. ते व्हिडिओ डिलीट केला तिथं मी शूट करत होतो. तर मला परत एक व्हिडिओ शूट करावा. तर आपण मुंबईत पोचलोय. ते बघा 6:45 आपण 6:45 वाजले. हे कोणतं स्टेशन आहे? परेलमध्ये पोचलोय. परेल. पियुषची झोप झाली का? माझी नगभर झोप नाही झाली बघ. फायनली मित्रांनो आपण आलोय CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. हे बघा पुढं CRPF पण आहे. परत माझा व्हिडिओ डिलीट करायला लावतील. त्याच्यामुळं कॅमेरा बंद करतो. आपण स्टेशनच्या बाहेर गेल्यावर बोलू परत. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आता बसमध्ये बसलोय मस्तपैकी. बाहेर पाऊस चालू आहे. हे बघा बाहेर पाऊस चालू आहे. हे डबल डेकर त्याच्यात बसायचं होतं पण आता जी भेटली त्याच्यातच बसतोय. मित्रांनो आता मी आलोय कुलाब्याला. कुलाब्याला गेट ऑफ इंडिया पाशी जवळ आलोय आणि इथं तिकीट काढलं अलिबागला जाण्यासाठी. सकाळी 8:15 वाजता अलिबागची बोट आहे आणि इथून जायला कुलाब्याला म्हणजे गेट ऑफ इंडियामध्ये इकडून जायला आतमध्ये रस्ता आहे. आणि तुम्हाला जर इकडं अलिबागला जायचं असेल तर तुम्ही इथं येऊन तिकीट काढू शकता बोटचं. मी या इथं बोटचं तिकीट काढलं आहे. 250 रुपये तिकीट आहे एक जणाचं. म्हणजे 500 रुपये गेले दोघांचे. आता 8:30 वाजता गाडी म्हणतोय बोट आहे. बोटने मग मस्तपैकी जायचं रमत गमत. तर पहिली गोष्ट आत्ता खरं म्हणायला पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो आपण आलो आहे बघा समोर गेट ऑफ इंडिया आणि या साईडला आहे ताज हॉटेल. आणि हे कोणतं हॉटेल आहे? ओबरॉय हॉटेल वाटतं आहे ना. हे हॉटेलचं नाव सांगा मला, काय नाव आहे? हे बघा कावळे सकाळ सकाळ कसलं वातावरण, एक नंबर वातावरण. आपण अर्धा तास जरा थोडंसं इथं फिरू. 6 महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस आहे ना एवढी गर्दी होती इथं, पण आज गर्दी कमी आहे. आता पिऊचं फोटो सेशन चालू होईल. पारुसा आंघोळ करायची आता, अजून लई कामं राहिलेत. इकडे नाही यायचं आता बोटीन जायचं आपल्याला. फोटो इथं काढू ना आपण एखादा. येताना काढू आपण, येताना आपण फोटो काढू. तोपर्यंत तुम्हाला मी ताज हॉटेल दाखवते. बघा ताज हॉटेल. इथं बोट लागते आणि आता आपण लाईनीला उभा आहे आणि त्या साईडला गेट ऑफ इंडिया आहे. आता या लाईनला आपण येऊन थांबलोय. कोण आहे वरती? अप्पर डेक वरती ना. पिऊ शिकड वर जायचं.
शेड बोटच आहे. पावसात भिजत जायचं का आपण? पावसात भिजत जायचं? पाऊस पडेगा. बारिश में भीगने जाने का आहे क्या? फायनली मित्रांनो आपण बोटवर सोडलोय मस्त पैकी. आता इथून आपण जाणार आहे मांडव्याला आणि मांडव्यावरून बसने अलिबागला. आता आपली पोट भरलेली आहे आणि इथं मस्त पैकी इथं बसायचं आता एकदम भारी. भाऊ कुठला असतो? वाशिम. हे वातावरण सकाळपासून असंच राहील का आता? माहित नाही. अलिबागचं माहित नाही. मी पण नाही आलो रे, पण मी आता भिजायला आलो इकडं. असं काय काय करणार आहे? आज तर भिजण्यावर जाणार सगळा दिवस. झोप नाही झाली रात्री, काय सांगू तुम्हाला. अक्षरशः रात्री मला 2 ते 3 वेळेस जाग आली. हा माणूस 2 वाजता झोपला पियुष. मी प्रत्येक तासाला उठायचो, झोपच येत नव्हती. गाडी इतकी अशी, मला वाटलं रेल्वे चांगलं झोप येईल, पण झोपच नाही आली. मी कधी बी रेल्वेचा प्रवास केला ना, मला झोपच येत नाही. काय असेल विशेष? बोट निघते आता. कसं वाटतं? एकदम भारी. बोटने पहिल्यांदा प्रवास करतोय पियुष. आज पियुषने रेल्वेने पहिल्यांदा प्रवास केला, बोटने पहिल्यांदा प्रवास केला. हे बघा समोर पण किती बोट येतं बघा, दिसत का? एवढ्या बोट. हे तिरंगा, आपला झेंडा भारताचा. जय हो. तुम्ही कुठले? संगमनेरचे का? अरे वा. काय नाव तुमचं? शुभदीप मोरे. हां, अलिबागला चालले. आपल्याला नगरचे एक व्यक्ती भेटलाय, म्हणजे संगमनेरचे आहेत ते. काय नाव म्हणे परत एकदा सांगा? शुभतेक मोरे MBBS करते जातात ते जळगावला आहे ना. अलिबागला आलेत फिरायला. आता मांडवा वस्ती तुम्हाला मी दाखवली आता. आणि इथून आता आपल्याला बस आहे अलिबागला जायला. अलिबाग इथून एक 5-10 किलोमीटरच्या अंतरावर असेल. हाल झाले हो. बोट होती चांगली, पण मला लई त्रास झाला. मला त्रास काय झाला? त्रास असा झाला, सकाळी उतरल्या काही खाल्लं नव्हतं पोटात काही नव्हतं. मळमळ झाली. अजून ब्रश पण नाही केला, चहा पण नाही घेतला, नाश्ता बी नाही झाला. तर इथून जाऊन मस्तपैकी हॉटेलला जायचं. हॉटेलला आंघोळ वगैरे करून मग जरा नाश्ता वगैरे करू. आणि आपण आता आलोय मांडवा, आपला कांच्याचा मांडवा, संजय दत्तचा मांडव्याला आलोय आपण. आता मांडव्यावरून आपल्याला अलिबागला बस भेटेल. आणि अलिबागवरून म्हणजे अलिबागचा आज आपला अलिबागचा स्टे आणि उद्या मुरुड जंजिरा. आणि पाऊस नाही, इकडचं वातावरण जरा मुंबईपेक्षा चांगलं आहे मांडव्याचं आणि अलिबागचं. जरा थोडंसं आहे, थोडं ढगाळ वातावरण आहे, पण ऊन पण पडतं आहे आणि पाऊस पण येतोय. म्हणजे पाऊस नाही येत, वारं जास्त आहे, बाकी काही नाही. वारं जास्त आहे. हे का काढलं माहिती का? उलट्या त्याच्यामुळे त्रास झाला. बोटची म्हणजे एवढी सवय नाही ना आपल्याला बोटिंगची, कधी आपण बसलेलो नाही बोटमध्ये. पिऊसला नाही काही त्रास झाला, पण मला त्रास झाला. अलिबाग ही अलिबाग नाही, पण फक्त दिले हॅशटॅग अलिबाग. अलिबाग नाही आहे.
इथं तुम्ही आले ना, इथं तुम्ही तिकीट काढू शकता. परत बोटिंगने जायचं असेल ना तर इथं परत तिकीट काढू शकता. इथं तिकीट काढून परत रिटर्न घरी. अलिबाग मांडवा गेटवे. आता या बसने आपण चाललोय. जागा भेटते का नाही काय माहिती भाऊ. नाही उभा असते का? बापरे गर्दी आहे का काही. तर मित्रांनो आपण आता आलोय हॉस्टेलवर अलिबागच्या. तर एंट्री करतानाच हे किचन आहे असं इथं. आणि इकडं आहेत आपले बेड. हे बघा कसा आहे विषय. हे सगळे बेड आहेत. मी हा एक बेड घेतला आहे आणि हा एक, दोघांसाठी 2 बेड. चार्जिंगचं पॉईंट पण येतं. आणि ही रूम एका जणाला एक बेड 500 रुपये. मस्त आहे, असं काही हे नाही आहे. देअर आर हे बघा काय वॉर्निंग रूम्स. याचा काय अर्थ होतो मला माहीत नाही, एवढं इंग्लिश येत नाही मला इंग्लिश येत नाही. हे बघा फॅन पण आहे इथं, समोर AC पण आहे. आणि रूम एवढी चिल्ड नाही सध्या, विशेष नाही, एकदम गार. या इथं अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची. एक मिनिट थांबा. या आत मी बघितलं नव्हतं पण आता आतमध्ये आलो. हे बघा इथं मस्तपैकी एक रेस्ट रूम आहे. आपण इथं मस्तपैकी आराम करू शकतो मोकळ्या वेळात, फावल्या वेळात. आणि समोर TV असा एवढा इथं असा परिसर आहे. हे बघा कसलं भारी. इकडे एक विंडो आहे. वायफाय झोन आहे इथं. फक्त अल्कोहोल नाही, नो ड्रिंक अलाउड. हॉस्टेल अंडर 24 का CCTV कॅमेरा. ते काय लोकल ट्रान्सपोर्ट. नो लाऊड म्युझिक. चेक इन 1 PM, चेक आउट. आता किती वाजले? राईट 11:30 झाले. आणि लेट झालो इथं यायला, कारण ST ची बस होती ना, वेळ घेतला तिने तिथून इथे येईपर्यंत. इथं आलो, मग थोडासा नाश्ता केला आणि इथं आलो. आणि या हॉस्टेलचं नाव आहे आवारा बॅकपॅकर्स. तुम्ही इंटरनेटला सर्च करू शकता. एकदम सफिशियंट आहे. तर आता जरा फ्रेश होतो आणि भेटूया आपण लगेचच. गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा. आता किती वाजले? 4:30 झाले. 4:30ला. आणि आम्ही इथं थांबलो आहे बघा, हे आवारा बॅकपॅकर्समध्ये. आणि हॉस्टेल आहे, मस्त हॉस्टेल तुम्हाला दाखवलं मी. आता चाललो आहे बीचवर आणि पावसाचं वातावरण आहे बघा. चलो, पावसाचं वातावरण आहे आज. मला वाटलं की नाही दुपारून जरा ऊन वगैरे पडेल, पण नाही पडलं. आणि 2 तास मी जरा आराम केला. अरे अशी झोप आली होती मला रेल्वेत, काय सांगू. म्हणजे रेल्वेत झोप नव्हती झाली इथपर्यंत दिवस. तर मी ज्या ह्याने आलो आहे ना, तसं झोपत आलो. पण आलो इथपर्यंत. आता एकदम झोप झाली, फ्रेश झालं मस्तपैकी. आता इथून आपण अलिबागच्या बीचवर जाऊ. पण फक्त एवढंच आहे की नाही, पाऊस नको यायला. पाऊस जर आला ना परत कुठं नको. तर मग आलं आहे अलिबाग बीच. राईट साईडला आहे ना, सूर्य पण असं उगवला आहे. तुम्हाला झाडातून दिसतंय का नाही काय माहिती हो. हे समोर समुद्र. ओहो, अरे लोक आहेत रे. कोण म्हणलं पायी जायचं त्या पोर्टवर? कुठे आहे रस्ता जायला? ॲक्च्युली काय आलं माहिती आहे मित्रांनो, इथं आहे ना थोडंसं अजून ऊन पाहिजे होतं. ऊन जर असतं ना अजून निसर्ग म्हणजे समुद्र बघायला भारी वाटलं असतं. पण हे ढगाळ वातावरण हे बघा, थोडंसं आता ऊन इथं थोडंसं आकाश मोकळं झालं आहे. वारं जास्त चालू आहे. वारं असल्यामुळं आहे ना असा मूड पण आहे ना बीचवर थांबण्याचा.
मित्रांनो हा असा अलिबागचा बीचवरून चालताना हे बघा असा रस्ता आहे इथं वरती. आम्ही वरती आलोय ना मित्रांनो. फायनली आपला आजचा ब्लॉग इथं संपवतोय मी आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला 100% कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि एक व्हिडिओला लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया आपण उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये.